खरवसाच्या वड्या प्रत्येकालाच आवडतात, परंतु खरवसाच्या वड्या बनवण्यासाठी कोवळ्या दुधाचा वापर केला जातो, म्हणजेच चिकाचा वापर केला जातो। मग प्रत्येक वेळी तो अवेलेबल असेलच असं नाही। मग त्यावेळी अशा पद्धतीने 1 ग्लास साधं दूध वापरून आपण खरवसाच्या वड्या तयार करू शकतो। रेसिपी एकदम सोपी आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे, त्यासाठी 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे, पाऊण वाटी कस्टर्ड पावडर घेतलेले आहे आणि पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। तर 1 ग्लास दूध म्हणजेच 250 ml दूध इथे मी आज वापरणार आहे। हे दूध एकदा उकळून मग थंड करून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही कच्चं दूध सुद्धा वापरू शकता, परंतु ते फ्रीजमध्ये ठेवलेलं नसलं पाहिजे। फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध असेल तर एकदा उकळून मग थंड करून इथे आपण वापरणार आहे, कारण यामध्ये आपण गूळ विरघळवून घेणार आहे। त्यामुळे दूध जराही गरम असायला नको, ते रूम टेम्परेचरचं असायला पाहिजे। यामध्ये मी 1 वाटी गूळ घातलेला आहे। आता हा गूळ व्यवस्थित दुधामध्ये विरघळवून घेऊया। गूळ बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो लगेचच विरघळला जाईल। दूध जर गरम वापरलं तर गूळ घातल्यामुळे दूध फाटू शकतं। आता या दुधामध्ये पाऊण वाटी कस्टर्ड पावडर घालायची, अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा वापर करू शकता, ते सुद्धा पाऊण वाटी घ्यायचं। कॉर्नफ्लॉवरने सुद्धा या वड्या छान होतील। कस्टर्ड पावडरचा जो रंग असतो ना, त्यामुळे वड्या अगदी खरवसासारख्या दिसतात आणि चवीला सुद्धा त्या खरवसासारख्याच लागतात। आता यामध्ये घालूया पाव वाटी मिल्क पावडर। मिल्क पावडरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। याच्या ज्या वड्या बनतात ना, अगदी मलाईदार आणि एकदम सॉफ्ट अशा बनतात। अगदी कधीही खरवस खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीच्या खरवसाच्या वड्या तुम्ही तयार करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला एक दाटसरपणा आलेला असतो, जसा चिकाच्या दुधाचा घट्टपणा असतो ना, अगदी तसाच या दुधाला सुद्धा एकदम छान असा दाटसरपणा येतो। त्यामुळे वड्या मस्त आणि मऊ होतात। रंगसुद्धा खूप छान आलेला आहे, त्यामुळे यामध्ये फूड कलर ॲड करायची गरज नाही। तुम्ही जर कॉर्नफ्लॉवर वापरणार असाल तर थोडासा फूड कलर वापरा, म्हणजे वड्या छान दिसतील। आता हे दूध गाळून घ्यायचं, म्हणजे गुळामध्ये काही खडे असतील किंवा गुळाचे काही तुकडे राहिले असतील तर ते चाळणीमध्ये बाजूला निघतील आणि एकसारखं मिश्रण तयार होईल। इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे, तुमच्याकडे केक टीन असेल तर तो तुम्ही घेऊ शकता। यामध्ये पाव चमचा इलायची पावडर घालूया। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जायफळ किसून घातली तरीसुद्धा चालेल। कोणतंही भांडं यासाठी घ्या, म्हणजे कुकरचा डबा घ्या किंवा केक टीन घ्या, परंतु हे मिश्रण घालण्या अगोदर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वड्या अगदी व्यवस्थित निघतील। मी थोडंसं केशर वरती टाकून घेतलेलं आहे। आता गॅसवरती एक मोठी कढई ठेवायची, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, कारण ह्या वड्या आपण स्टीम करणार आहोत। त्यामध्ये एक स्टँड घालायचा आणि या पाण्याला आता एक उकळी काढून घ्यायची। आता मी गॅस एकदम स्लो केलेला आहे आणि यामध्ये आपण जे दूध घेतलेलं भांडं आहे ते ठेवूया। याच्यावरती सुद्धा एक झाकण ठेवायचं आणि मग कढईच्या वरती एक झाकण ठेवायचं। पाण्याची जी वाफ बनेल ना, तर त्याचं पाणी याच्यावरती पडू नये यासाठी आपण 2 झाकण यावरती ठेवलेले आहेत। आता हे मीडियम गॅसवरती आपल्याला 20 ते 25 मिनटं छान असं स्टीम करून घ्यायचं आहे। दूध कसं आहे यावरून याला वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो। आता मी एक 20 मिनिटानंतर चेक करते। आपण केक ज्या पद्धतीने चेक करतो ना, अगदी तसंच हे चेक करायचं। दूध जरी पातळ असेल किंवा गाईचं घेतलं असेल तर स्टीम होण्यासाठी थोडासा वेळ लागतो। फुल क्रीम दूध असेल तर व्यवस्थित अशा याच्या वड्या अगदी 20 मिनिटामध्ये तयार होतात। जर हे व्यवस्थित स्टीम झालं असेल तरीसुद्धा लगेचच भांडं यातून काढायचं नाही, गॅस बंद करायचा आणि पुन्हा होतं तसं झाकण ठेवून 10 मिनिटं यामध्येच हे भांडं ठेवायचं। 10 मिनिटांनंतर हे भांडं बाहेर काढून पुन्हा व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं। या वड्या कट करण्यासाठी हे जे मिश्रण बनवलेलं होतं ते पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे। तर 10 मिनिटांनंतर मी पुन्हा हे खाली घेतलं भांडं आणि वड्या कट करून घेऊया। एकदम सॉफ्ट असं आहे, खूप छान अशा वड्या याच्या कट होतात। रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। अशा खरवसाच्या वड्या बनवण्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला चिकाचं दूध मिळेलच असं नाही, मग त्यावेळी हा बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा खरवसाच्या वड्या तयार करू शकता, खूप छान लागतात। तर भरपूर दिवस टिकणाऱ्या खरवसाच्या वड्या कशा करायच्या याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे।
या खरवसाच्या वड्या तयार करण्यासाठी साहित्य किती लागतं याचं योग्य प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही नक्की चेक करा. म्हणजे तुम्ही जेव्हा या वड्या बनवाल त्यावेळेला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिस्टची एक स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता. त्यामुळे ह्या वड्या बनवताना अजिबात बिघडणार नाहीत आणि आपण जे साहित्य घेतले ते वायासुद्धा जाणार नाही, कारण परफेक्ट अशा वड्या तयार होतील. तर बघा किती सहज या वड्या यातून निघतात आणि अगदी सॉफ्ट अशा झालेल्या आहेत. रंगसुद्धा छान आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम आहेत. जसा सेम खरवस लागतो ना, अगदी तशाच या वड्या लागतात. फक्त थोडासा कस्टर्ड पावडर घातल्यामुळे त्याची चव यामध्ये ॲड होते. त्यामध्ये आपण साखर वापरलेली नाही, गूळ वापरला आहे, त्यामुळे पौष्टिक तर नक्कीच आहेत. तर अशा साध्या दुधापासून बनवलेल्या खरवसाच्या वड्या, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.